हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आपला आता आणखी डेली ब्लॉग स्टार्ट झालेला आहे। तर बघा, आम्ही दोघंही फिरायला निघालेलो होतो। वातावरण अतिशय सुंदर आणि सायंकाळची वेळ आहे ही। सायंकाळी आम्ही म्हणजे जसं जमलं तसं फिरायला निघतो, तर मस्त होतं। आणि आयू नुकतंच मग घरामध्ये आले। मग आयू नुकतंच स्विमिंगमधनं आला होता। तो आधी स्कूल लागली म्हणून तो आता सायंकाळी जातो, नाहीतर आधी सकाळी जायचा। आता तो जाऊन आलेला आहे। त्याला म्हणत आहे हातपाय धुवून आणि आंघोळ करून घे, आणि आता मी करणार आहे स्वयंपाक। तर चला, मी आता स्वयंपाक ठेवलेला आहे। स्वयंपाकामध्ये आज अंडे बनवणार आहे। आज आहे शुक्रवार, तर आता अंडे बनवणार आहे। आणि सोबतच आम्ही दळून वगैरे आणलं। तर बघा, इथे आहे पीठ, हे आहे भाकरीचं पीठ आहे। आणि इथे आहे कणिक पोळ्याची, कणिक पोळ्यासाठी आहे। आणि इथे आहे भाकरीचं पीठ, सोबत इथे अंडे वाढलेले आहेत। इथे कणिक काढून ठेवलेली आहे पोळ्या बनवायला। बाकी सकाळचा एवढा भात आहे। आणि इथे भांडे वगैरे छान व्यवस्थित घासून करून, तर अंडे होत आहे तोपर्यंत मी आता पोळ्या वगैरे करून घेते। कारण जितक्या लवकर म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आम्ही 8च्या आधी जेवण वगैरे करतो, त्याच्यामुळे मी आता आली बाहेरून फिरून आणि मग लगेचच हातपाय वगैरे छान स्वच्छ धुतले। आणि त्यानंतर मग मी आता अंडे उकडायला मांडले। एकीकडे भात ठेवलेला आहे आणि आता एकीकडे कणिक मोडून आता पोळ्याची तयारीसुद्धा सुरू आहे। तर सगळं गरम गरम होतं आणि गरम गरमच खायला मजा येते। कारण इकडे थोडं पावसामुळे वातावरण थंड झालं आहे, त्याच्यामुळे थोडं गरम जेवण बरंही वाटतं। आणि सायंकाळचं जेवण तसंही आम्ही एकत्र करतो, त्याच्यामुळे ते थोडंसं सगळेजण मिळून करतो। आणि मग गरम गरम थोडंसं लवकरही होऊन जाते आणि सगळेजण जेवतात, तर तेही छान वाटते। आणि पिऊ पाणी प्यायला येत होती, तिला तहान लागलेली असेल, त्याच्या पप्पांनी पाणी मागितलं होतं, त्यांनासुद्धा तिने देऊन दिलं। आता माझा आता सुरू आहे स्वयंपाकाबरोबरच मी आता इकडे म्हणजे आता ही शेवटची पोळी आहे। आणि माझं असंच असतं, मी बिलकुल फास्टमध्ये करते कारण वेळ लागत नाही। हा व्हिडिओ थोडंसं मी फास्टही केलेला आहे, पण मात्र तसाही मला स्वयंपाकाला फारसा वेळ लागत नाही। आता माझ्या बोलता बोलता पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर इकडे जो तवा आहे तो मी साईडला ठेवून दिला। आणि त्याचबरोबर आता एकीकडे गंज ठेवलेला आहे आणि आता आपल्याला अंड्याची भाजी करायची आहे, त्यासाठी म्हणून मी आता तेल टाकून घेते। आणि अंडा करी बनवत आहे, तर त्याची थोडीशी शॉर्टकट रेसिपी मी तुम्हाला सांगते। आधी गंज ठेवला, गंजाला छान तापू दिलं, त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं, म्हणजे जेवढं आपल्याला तेल हवं आहे। तर मी 7 अंड्याची भाजी करणार आहे आणि ग्रेव्हीची भाजी आहे। अंडा करी म्हणा किंवा ग्रेव्ही अंडा करी म्हणा, तर ते काही। आणि थोडासा मसाला माझ्याकडे गरम वाटलेला होता। गरम मसाल्यामध्ये धने जिरा आणि गरम मसाला होता काही। त्याच्यामध्ये जे आपल्याकडे गरम वगैरे असते, मिरे, लवंग, विलायची, या सगळ्यांचा एक थोडासा वेगळा मसाला होता माझ्याकडे, जाडसर करून ओला मसाला तोही। आणि थोडासा मग मी आता केलेला तो म्हणजे अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीच्या कांड्या, आपल्या हिरवी मिरची 2-3, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये म्हणजे हिरवी मिरची किंवा लाल मिरची कोणतीही, जसं तुम्ही शक्यतो लाल मिरची टाकते, आज मिळाली नाही त्याच्यामुळे मी थोडीशी हिरवी घेतली, आणि मला मिरचीचा तिखटपणा आवडतो। आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसणाच्या कांड्या वगैरे टाकल्या, आणि अशा प्रकारे मी तो मसाला वेगळा केलेला। आणि आता इथे बघा, अंडे मी छान उकडलेले होते। आता उकडल्यानंतर थोडेसे थंड झाले की त्याचे छान कवर काढून घेत आहे। आणि अंड्याला कवर काढल्यानंतर मग मी तेल छान कडक गरम होऊ दिलं, आणि त्याच्यामध्ये मग मी आता अंडे टाकत आहे, अंडे फ्राय करायसाठी। आणि तेल कडकच होऊ द्या जेव्हा तुम्ही अंडे फ्राय करता तेव्हा। आणि अंडा करी बनवताना थोडंसं तेल म्हणजे कडक राहिलं की काय होतं, ते गंजाला जाऊन चिपकत नाही अंडा, नाहीतर मग तेल कडक नसलं तर तो अंड्याला जाऊन चिपकतो आणि मग अंडे काढताना तो निसटून जातो, आणि असं म्हणजे खूप तो म्हणजे चिपकून जातो आपल्या भांड्याला। त्याच्यामुळे छान कडक तेल राहिलं की ते छान पलटतात। तर अशा प्रकारे आता चिमणीसुद्धा लावून घेतलेली आहे, कारण अंड्याचे असे पूर्ण आवाजही येत होता आणि त्याचा असा वाफसुद्धा अशी निघत होती। तर त्याच्यामुळे बघा, आम्ही अशा प्रकारे छान अंडे फ्राय करून घेतले। आणि अंडे फ्राय करायच्या आधी थोडंसं त्याला हळद लावून घेतलं की आणखी त्याची टेस्ट खूप मस्त होते। पण आता मला वेळ होत होता, त्याच्यामुळे मी आता असेच फ्राय करून टाकले। आणि सोबत एक छोटासा कांदा कापलेला आहे, छोटूसा टमाटर आहे एक, आणि बस मग जे आपण मसाला केलेला आहे तो। आणि एकीकडे मी आता भातसुद्धा ठेवलेला होता, तोसुद्धा फिरवून घेते आहे। आणि आता आपलं झालं, मी आता इथे कांदा वगैरे टाकून घेते। शॉर्टकटमध्ये तुम्हाला आता मी रेसिपी सांगते अंड्याची। अंडे तळून वगैरे घेतलेला आहे, हा बघा, हा तोच मसाला आहे जे अद्रक, लसूण आणि सांबाराचा हा मसाला आहे। हा आहे गरम मसाला। तर आता हा थोडा जास्त वाटला मला, त्याच्यामुळे मी हा काढून ठेवून देते, जो
अद्रकचा अद्रकचा मसाला आहे तो, आणि बाकीचा आहे. तर आता हळूहळू करून मी एक एक मसाले टाकत आहे. आधी टाकला मी कांदा, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, थोडंसं म्हणजे आता मसाले टाकून घेत आहे. कस्तुरी मेथी टाकली थोडीशी, आणि आता जो अद्रक लसणचा मसाला आहे आधी तो कच्चा असतो त्याच्यामुळे तो छान परतून घेते, आणि तो छान शिजला की त्याच्यानंतर हा मसालेवाला मसाला टाकते, म्हणजे आपला जो गरम मसालाचा आहे तो, कारण तो ऑलरेडी गरम मसाला आहे आणि वरतून तो छान परतून घेतलेला मसाला आहे, त्याच्यामुळे तो नंतर टाकते. आधी आपला कच्चा असते अद्रक लसणचा तो टाकते. आणि त्याचबरोबर आता टमाटरसुद्धा मी टाकून दिलेले, आणि टमाटर टाकले, आणि त्याच्यानंतर मग सांबार वगैरे तो एका साईडने छान बारीक करून अंड्यावर टाकून ठेवून दिलेला आहे, कारण कधी कधी सांबार टाकण्याची आठवण राहत नाही, त्याच्यामुळे तो आधीच मी ठेवून दिलेला आहे. अशा प्रकारे आता हे मस्तपैकी आता हे छान शिजवून घेते, आणि अंड्यालासुद्धा कट करत आहे 2 भागांमध्ये, आणि मध्येसुद्धा मी तळताना त्याला मध्ये मध्ये चीर मारलेली होती, त्याच्यामुळे छान त्याच्या अंदर तेल वगैरे जाते आणि अंडी छान होतात. आणि आता इथे अंडे आता या म्हणजे रस्सा झाला की त्याच्यामध्ये अंडे टाकते, आणि आता अंडे आणि रस्सा मस्त होऊ देते, छान तो घट्ट येईपर्यंत, आणि जो वरचा फेस पूर्ण जाईपर्यंत अंडे छान शिजतात. तोपर्यंत मी माझे म्हणजे आता भात आणि पोळ्या तर झालेल्याच आहेत आपल्या. तर आता तोपर्यंत मी जे भांडे आहे उरलेले आणि स्वयंपाक करताना निघलेले ते थोडेसे भांडे मी आता स्वयंपाक म्हणजे इकडे भाजी वगैरे होत आहे तोपर्यंत मी ते धुळधाय करून ठेवून देते. आपलं पोळपाट बेलन असो की म्हणजे जे थोडेसे लागलेले आत्ताचे भांडे आहेत ते धुवून ठेवते, आणि रात्रीचे जेवणाचे भांडे वाटल्यास ते जेवण झाल्यानंतर धुते, नाही तर मग सकाळी. पण मात्र आत्ता जे स्वयंपाक केलेले भांडे आहे ते पूर्ण धुळधाय करून ठेवून देते. किचन छान स्वच्छ करून घेते, गॅस ओटा पुसून घेते, आणि पूर्ण म्हणजे अशा प्रकारे मी पूर्ण व्यवस्थित किचन करून ठेवते. म्हणजे काय होतं, सकाळी सकाळी उठलं की मुलांची स्कूल असते किंवा टिफिन असतो, तर तेव्हा मग मला त्रास जात नाही इकडचं तिकडे उचलवाचल करून ठेवायला. थोडंसं किचन क्लीन करून आत्ताच ठेवली तर ते सकाळी आपल्यालाच कामी येतं. तर त्याच्यामुळे मग मी आता ते किचनसाठी मग मी रात्रीच ते सगळं करून ठेवते. आणि आता इकडे आपली भाजी तर झालेलीच आहे, म्हणजे आपले मसाले छान परतून झालेले. त्याच्यानंतर आता आपण हळद, तिखट, मीठ, तर जे आहे गरम मसाला ते टाकत आहे. आणि मी तुम्हाला मुद्दाम दाखवत आहे की तिखटाचा डब्बा आहे, तिखटाच्या डब्याला अळ्या किंवा काही किडे वगैरे लागू नये म्हणून मग त्याच्यामध्ये तेजपान, आमच्याकडे तेजपान म्हणतात, जे मोठी मोठी पानं असतात ती तेजपान ती टाकून ठेवायची, जेणेकरून काही कीड वगैरे लागत नाही. तर त्यासाठी पण तुम्हाला दाखवत होती ती. आणि आता मस्तपैकी गरम मसाले छान शिजू देते, मग अंडा वगैरे टाकते. तर आता ते होत आहे तोपर्यंत म्हणजे अंड्याच्या भाजीला, चिकनच्या भाजीला थोडासा वेळ लागतोच. चिकनला तर शिजायला भरपूर वेळ लागतो, आणि अंडा शिजून राहतो, त्याच्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही. हे बघा, अशा प्रकारे मस्त माझा मसाला झालेला आहे घट्ट. आणि आता सध्या यांना जरा घट्ट म्हणजे तेल सुटत नाही तोपर्यंत आपण काही इथे अंडे टाकणार नाही आहे, कारण की ऑलरेडी अंडे उकडून तेलामध्ये तळून ते बाहेर ठेवलेले आहे. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता झालेला आहे. भाजी झाली अंड्याची, अंड्याकडे बनवलेली आहे. तर आता मी हा व्हिडिओ एंड करते, आणि तुम्हाला कसे ब्लॉग वाटतात तर नक्की सांगा. चला, आवडतं लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. तर त्याआधी मी तुम्हाला माझी किचन वगैरे दाखवून देते. म्हणजे स्वयंपाक झाल्याच मग मी म्हणजे इकडे होतो तसंच इकडे भांडे वगैरे काही पडले तर तुरंत घासून वगैरे घेते, त्याच्यामुळे मग मला त्रास होत नाही. तर आता मग जेवण जे राहतील ते घासते, इच्छा झाली तर, नाही तर सकाळी घासते, असं काही नाही. तर चला, आता भात झालेला आहे, पोळ्या झाल्या आहे, सगळं आवरसावर झालेलं आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. तर अशा प्रकारे आपली भाजी आता जवळपास शिजत आलेली आहे, आणि भाजी आणि जेवण आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघूच. तर अशा प्रकारे पूर्ण किचन बघा क्लीन करून घेतलेली आहे, भांडे वगैरे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका.